नमस्कार मित्रांनो। तर महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। आषाढी वारीसाठी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गांसाठी शासनाने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे। नित्यरथ प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तब्बल 50 लाखांची मंजुरी देण्यात आली आहे। या GR मधील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर हा GR कशाबद्दल आहे? तर हा GR 19 नोव्हेंबर 2025 रोजी सांस्कृतिक कार्य विभागाने काढला आहे। विषय देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गांवरील नित्यरथ प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शासनाने आर्थिक मंजुरी दिली आहे। तर पंढरपूरची आषाढी वारी ही 800 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे। देश विदेशातून लाखो वारकरी दरवर्षी सहभागी होतात। त्यामुळे या मार्गांवर सांस्कृतिक कार्यक्रम, नित्यरथ प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते। तर यासाठी नेमकी आर्थिक मंजुरी किती? तर या GR नुसार प्रत्येक पालखी मार्गासाठी रुपये 25 लाख आणि एकूण मंजूर रक्कम 50 लाख। ही रक्कम नित्यरथ प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी वापरली जाणार आहे। तर पैसे कोणत्या खात्यातून दिले जातील? तर ही रक्कम 2205 कला व संस्कृती, राज्य कला संस्कृती निधी, संवर्धन उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम या लेखाशीर्षाखाली देण्यात येणार। तर याची कोणाला जबाबदारी? तर या निधीच्या वापरासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक म्हणजे नियंत्रण अधिकारी आणि लेखाधिकारी, सांस्कृतिक कार्य संचालकालय, आहरण व वितरण अधिकारी, त्या अनुषंगाने कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांची असेल। तर या GR मधील महत्त्वाच्या अटी पाहूया। तर खर्च झाल्यानंतर 1 महिन्यात संचालकांकडून तपशीलवार अहवाल शासनाला सादर करणे आवश्यक आहे। निधी फक्त GR मध्ये नमूद केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच वापरायचा आहे। हा GR सरकारकडून डिजिटल स्वाक्षरीसह जारी करण्यात आला आहे। तर मित्रांनो, आषाढी वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। या परंपरेला आधुनिक माध्यमातून अधिक भव्य स्वरूप देण्यासाठी शासनाने दिलेली आर्थिक मदत वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली। तर मित्रांनो, हा GR तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वारकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। तर मित्रांनो, असेच माहितीचे महत्त्वाचे GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या GR मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।